नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन युनाते. परवा दिवशी घटना घडली वर्ध्यामध्ये गावामध्ये. एक सोनिया मातुदाराव उईके ह्या मुलीने 12वी साठी पैसे नसल्यामुळे प्रवेशाकरिता ऍडमिशनसाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्या केली. ही अत्यंत दुःखद घटना या वर्धा जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. आणि वर्धा जिल्ह्यामध्ये स्वतः राज्यमंत्री पंकज भोर साहेब राहतात. त्याच्या बाजूने 100 किलोमीटर आपण गेलो तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आदिवासी मंत्री राहतात. आणि तिथून 100 किलोमीटर आपण जर गेलो तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा राहतात. ही लाजिरवाणी बाब या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलीला पैसे भरण्यासाठी नाही, ऍडमिशनसाठी पैसे नाही, तिने आई वडिलांकडे मागणी केली. पण आई वडील हे मोलमजुरीला जातात आणि ते आई वडिलांनी म्हटलं तर मी तुला पैसे मोलमजुरी भेटल्यावर देतो. हे किती अत्यंत वाईट या आदिवासी समाजाची आहे. इकडे एकीकडे आदिवासी विकास मंत्री शाळा महोत्सव साजरा करतात, इकडे आदिवासी विकास मंत्री ते आता नवीन एक योजना काढली तरी ते साजरा करतात. हे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना चालू आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासन आदिवासी विकास विभागाचे पैसे देते, सामाजिक न्याय विभागाचे पैसे देते. परंतु या मुलींसाठी, या आमच्या आदिवासी महिलेसाठी, आमच्या बहिणीसाठी शासनाकडे किंवा शिक्षण संस्थेकडे 2 दिवसाची किंवा 8 दिवसाची राहायची म्हणजे शिक्षणासाठी पैसे नाही. ही अत्यंत वाईट परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, संतांचा महाराष्ट्र आहे, महापुरुषांचा महाराष्ट्र आहे. मोठे मोठे व्याख्याने केले जातात. परंतु शिक्षणासाठी एखादी मुलगी, एखादा मुलगा हा जर आत्महत्या करत असेल तर महाराष्ट्रासाठी हा निषेधाचा विषय असायला पाहिजे. आणि माझी सुद्धा आदिवासी समाज बांधवांना आणि आदिवासी तरुण तरुणींना माझी मनापासून इच्छा आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो का, तुम्हाला कुठेही अडचण आली, शिक्षणामध्ये कुठं अडचण आली असेल किंवा ऍडमिशनसाठी पैसे किंवा ऍडमिशनसाठी तगादा कोणी लावत असेल पैसे द्या, तर हे लक्षात ठेवा का आत्महत्या करणे हा काही पर्याय नाही. कुठेतरी आपण कोणाची तरी मदत घेतली पाहिजे. समाजामध्ये खूप काही चांगले लोक आहेत जे समाजामध्ये मदत करतात, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलाच पाहिजे. त्यामुळे मी आपणास विनंती करतो का अशी ही जी घटना घडलेली आहे, ही घटनेचा आपण निषेध करू. त्या मुलीला आपण जिवंत करू शकत नाही, परंतु अशा कितीतरी मुले आहेत ज्यांच्या पैशा अभावामुळे त्यांच्याकडे शिक्षण करू शकत नाही, ते मोलमजुरीच्या कामाला जातात. त्यांना आपण प्रोत्साहन देऊ आणि कुठेतरी आपली एक सोन्या न जाता असंख्य सोन्या आपण वाचवल्या पाहिजे. याच व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. आणि प्रत्येक मुला-मुलींना जे शिक्षणासाठी इच्छुक आहे त्यांनी आमच्याशी संपर्क करावा, आम्ही त्यांना थेट मदत करू हे आपण सांगू इच्छितो.